हाय हॅलो नमस्कार, मी प्रतिभा हेअर केअरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। जर तुम्हाला लांब दाट मजबूत केस हवे असतील, केस गळतीचे प्रॉब्लेम जर तुम्हाला असतील, केस झपाट्याने वाढण्यासाठी तुम्ही हा उपाय नक्की ट्राय करून बघू शकता। केस गळती कमी होईल आणि केसांची वाढ सुद्धा होईल। तर इथे आपला 1 रुपया सुद्धा खर्च होणार नाही। फक्त आपल्याला 3 झाडांची पाने घ्यायची आहे। तर कुठल्या कुठल्या झाडांची पाने आपल्याला लागणार आहेत ते आपण इथे समोर बघूया। तर इथे सर्वप्रथम मी आवळ्याची पानं घेतलेली आहे। तर आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी खूप जास्त प्रमाणात आहे। तर त्याच्या पानामध्ये सुद्धा व्हिटॅमिन सी खूप जास्त प्रमाणात असतं, त्यामुळे आपण इथे पानांचा वापर करणार आहोत। तर इथे मी 2 ते 3 पानं घेतलेली आहे। जर तुम्हाला पानं जर नाही मिळाली तर तुम्ही सुका आवळा किंवा फ्रेश आवळा आणि आवळा पावडर यापैकी कुठलेही काही घेऊ शकता। आणि इथे आपल्याला सीताफळाची सुद्धा पाने लागणार आहेत। तर इथे मी फ्रेश असे सीताफळाचे पाने आणून घेतली होती। तर इथे सीताफळाच्या झाडांचा सुद्धा आपल्या केसांसाठी खूप फायदा आहे। तर इथे मी सीताफळाची पाने वापरली आहे। तर या पानांमुळे काय होईल तर आपली केस गळती कमी होईल आणि केस झपाट्याने वाढण्यास सुरुवात होईल। केसांच्या कुठल्याही जर प्रकारच्या आपल्याला समस्या असतील तर ते कमी होतात। तर आणि इथे 3ऱ्या नंबरचं पान म्हणजे आपल्याला इथे पेरूचं पान लागणार आहे। तर पेरूच्या पानामध्ये व्हिटॅमिन सी असतं आणि अँटीऑक्सिडंट सुद्धा खूप जास्त प्रमाणात असतात। तर त्यामुळे आपल्याला पेरूच्या पानांचे खूप सारे फायदे मिळतात केसांसाठी। तर इथे मी कवळे असे फ्रेश पानं आणून घेतले होते। तर आता आपल्याला याचा वापर कसा करायचा आहे तर ते आपण समोर बघूया। तर इथे आपण आवळ्याची पाने, सीताफळाची पाने आणि पेरूची पाने घेतलेली आहेत। ती आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर ही एक 3 प्रकारची वनस्पतीच आहे। तर यांचे खूप सारे फायदे आहेत केसांसाठी। केस गळती कमी होण्यासाठी किंवा केसांमध्ये खाज असेल, कोंडा असेल किंवा केसांची वाढ होत नसेल तर तुम्ही हा उपाय नक्की ट्राय करून बघा। तुम्ही केसांसाठी जर खूप प्रयोग करून बघितले असतील, वेगवेगळ्या रेमेडीज ट्राय करून बघितल्या असतील आणि तुम्हाला जर रिझल्ट मिळत नसेल किंवा फायदा मिळत नसेल तर तुम्ही हा उपाय नक्की ट्राय करून बघू शकता आणि रिझल्ट कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। खूप चांगले रिझल्ट आहेत, नक्की ट्राय करून बघा। तर इथे आपल्याला पुढची प्रोसेस काय करायची आहे ते बघूया। तर इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक मोठा कप भरून पाणी घेतलेलं आहे। तर जर तुम्हाला जास्त बनवून ठेवायचं असेल तर तुम्ही 1 ते 2 लिटरपर्यंत बनवून ठेवू शकता। तर पाण्याचं प्रमाण वाढवायचं आणि पाणीसुद्धा जास्त टाकायची त्याच्यामध्ये। तर मी इथे 1 कप पाणी घेणार आहे। तर त्याच्यानुसार मी पाणीसुद्धा वापरणार आहे। तर मी पाण्याला थोडंसं उकळी आल्यानंतर थोडंसं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायची आणि हे 15 ते 20 मिनिट छान असं उकळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये जे चांगले गुणधर्म असतात ते पाण्यामध्ये उतरतात आणि त्याचा आपल्या केसांसाठी खूप चांगला फायदा होतो। त्यामुळे अजिबात घाई करायची नाही, छान उकळू द्यायचं आहे। उकळून झाल्यानंतर हे आपण गाळून घेणार आहोत। तर इथे बघू शकता आपलं पाणी जे आहे ते रेडी झालेलं आहे, कारण पेरूच्या पानांचा जो कलर आहे तो थोडाफार चेंज झालेला आहे। तर माझ्या बाकीच्या जे रेमेडी आहेत तर त्या खूप साऱ्या ताईंनी कमेंट केली होती की तुमच्या रेमेडीचा खूप चांगला रिझल्ट मिळतोय आणि आमची केस गळती कमी झाली आणि केस वाढण्यास सुरुवात झाली आहे। तर तुम्ही सुद्धा विश्वास ठेवा आणि ही रेमेडी ट्राय करायला सुरुवात करा। तर हे पाणी जे आहे ते आपलं रेडी झालेलं आहे। तर इथे गाळून घेऊयात आणि हे कशा प्रकारे केसांना लावायचं ते इथे समोर बघूयात। थंड झाल्यानंतर लावायचं आहे, थोडंसं कोमट झाल्यानंतर, गरम लावायचं नाही। तरी मी इथे थोडा वेळ ठेवलं होतं थंड होण्यासाठी। तर हे कॉटननी लावू शकता किंवा स्प्रे बॉटलनी सुद्धा लावू शकता तुम्ही। तर इथे तुम्ही बघू शकता माझे केस किती लांब आहेत, दाट आहेत आणि मला केसांच्या कुठल्याही प्रकारच्या समस्या नाहीत। केस गळती होत नाही किंवा केसांमध्ये कोंडा वगैरे होत नाही। तर तुम्ही माझ्या जे रेमेडी आहेत ते नक्की ट्राय करून बघा। माझे अगोदरचे व्हिडिओसुद्धा बघा आणि ट्राय करून बघा। खूप चांगले रिझल्ट आहेत, नक्कीच तुम्हाला फायदा होईल। या पाण्याचा जो वापर आहे तो आपण खूप प्रकारे करू शकतो, जसं की आपण यामध्ये शॅम्पू मिक्स करून केस सुद्धा धुवू शकतो। खूप चांगले रिझल्ट मिळतात, केस मऊ होतात, दाट होतात, केस गळती कमी होते। किंवा तुम्ही केस धुवून झाल्यानंतर या पाण्याने सुद्धा केस धुवू शकता, काही साईड इफेक्ट नसतात। रात्रभर सुद्धा लावून ठेवलं तरीही चालेल आणि दिवसातून तुम्ही 2-3 वेळा हे लावू शकता। खूप चांगले रिझल्ट मिळतात, केस गळती कमी होईल आणि केसांचे कुठल्याही प्रकारच्या जर समस्या असतील तर नक्कीच कमी होतील। 100% तुम्ही ट्राय करून बघा आणि रिझल्ट सांगायला विसरू नका। आणि तुम्हाला माझा जर आजचा व्हिडिओ थोडासा जरी हेल्पफुल वाटला असेल किंवा आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ बघायला आवडेल ते कमेंटमध्ये सांगू शकता आणि व्हिडिओ जर थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू, धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।